नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांना टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय करतो, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये जाहिरात कधी येणार आहे, मग जाहिरात आली तर कधी येईल आणि जर जाहिरात येण्यासाठी उशीर होणार असेल तर कोणत्या कारणामुळे उशीर होईल आणि कधीपर्यंत उशीर होईल, मग आपली ही जी काही शिक्षक भरतीची प्रक्रिया चालू आहे पवित्र पोर्टल्स थ्रू, मग ही प्रक्रिया किती दिवस चालणार, म्हणजे किती महिने चालणार, मग एकाच टप्प्यात होणार का आणखी याचे टप्पे पडणार, ह्या सर्व गोष्टींसंदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। तर अवांतर चर्चा न करता आपण विषयाकडे वळू। तर आता आपलं पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन सर्वांचं झालेलं आहे, पण काही व्यक्तींचं पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन झालं नाही, त्यांना आजपर्यंतची मुदत होती, आज त्यांची संपणार आहे। कुणाची? ज्यांचा जो काही मिसमॅचचा प्रॉब्लेम होता, पण ज्यांनी सेल्फ सर्टिफाय करताना फॉर्म फक्त सेव्ह केला होता, फक्त आपण सेल्फ सर्टिफाय केला नव्हता, फक्त सेव्ह केला होता, म्हणजे जो काही आपली माहिती आहे ती माहिती भरून सेव्ह केलं होतं आणि त्यांचा काही मिसमॅचचा प्रॉब्लेम होता, त्यांना आजच्या तारखेपर्यंत मुदत दिली होती। पण आता ही मुदत आणखीन वाढेल का, असा सुद्धा प्रश्न येतो। पण एक आता ह्याच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक गोष्ट सांगतो की जाहिरात कधी येईल, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे। नुकतंच पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन झाल्यामुळे आपल्याला आता वेळ कशाचा लागलेला आहे, वेध कशाचे लागलेले आहेत की जाहिरात कधी येणार, मग जाहिरात आली तर किती जागांसाठी येणार, मग किती जागांची भरती होणार, असे वेगवेगळे प्रश्न पडलेले आहेत आणि आपल्याला सध्याचं सर्व लक्ष आपलं त्याच दृष्टिकोनातून आहे। मग जागा किती येतील, जाहिरात कधी येतील, तर ह्या गोष्टीचं सरळ एका शब्दामध्ये उत्तर सांगतो की जाहिरात ही ह्या महिन्यामध्ये येण्याची शक्यता धुसरच आहे। ह्याचा मागचं सुद्धा कारण सांगतो। आता ह्या महिन्यामध्ये जाहिरात का येणार नाही, तर ह्याच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत, तर आपलं अगोदर रोस्टर कंप्लीट पाहिजे। 16 ते 17 जिल्ह्याचं रोस्टर कंप्लीट आहे, पुन्हा मावककडे येऊन ज्या काही त्रुटी आहेत त्या सगळं हे होऊन संपूर्ण जिल्ह्यांचं रोस्टर कंप्लीट, सध्या ते आणखीन आपलं कंप्लीट झालेलं नाहीये। ते झाल्यानंतर मग काही बदल्या होणार आहेत, आंतरजिल्हा बदली आहे, जो काही बदलीचा घाट घातलेला आहे त्या बदल्या केल्यानंतर शिक्षक भरती होणार आहे। ह्या गोष्टी जग जाहीर आहेत, पण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती गोष्ट आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही। कुठली गोष्ट? की जी काही टीईटी बोगस, म्हणजे टीईटी पैसे देऊन पास झालेले होते, प्रमाणपत्र मिळवले होते, त्यांना ह्या भरती प्रक्रियेपासून रोखलं होतं, पण ते कोर्टामध्ये गेले। कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांना दिलासा भेटला व त्यांना नोंदणीसाठी परवानगी भेटली। पण कुणाला परवानगी भेटली होती? जे टीईटी अपात्र असून सीटीईटी किंवा बीएड आहे त्यांना परवानगी भेटली। पण नागपूर आणि मुंबई हायकोर्ट आहे यांच्यामध्ये जे याचिकाकर्ते होते फक्त त्यांना दिलासा भेटला, त्यांची नोंदणी झाली। पण ह्याच्यामध्ये आणखीन एक ट्विस्ट काय आलेला आहे, जे काही औरंगाबाद खंडपीठामध्ये, म्हणजे सध्याचं संभाजीनगर या खंडपीठामध्ये जे काही याचिकाकर्ता होते त्यांनी याचिका दाखल केले होते, त्यांना सुद्धा दिलासा भेटलेला आहे। पण आज आहे 6 तारीख, 15 तारखेपासून त्यांना दिलासा भेटलेला आहे। 15 तारखेपासून 6 तारखेपर्यंत यापैकी एकाही व्यक्तीचं, एकाही उमेदवाराचं आणखीन पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन झालेलं नाहीये। ही सुद्धा एक चिंतेची बाब आहे। का चिंतेची बाब आहे? आता न्यायालयाने ह्यांना परवानगी दिलेली आहे पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करायची, मग नोडल अधिकारी नेमलेला आहे। नोडल अधिकारी या याचिकाकर्त्यांची याचिका तपासणार, ह्याच्यामध्ये ते सीटीटी पात्र आहेत का, बीएड पास आहेत का, हे सगळं तपासून ह्यांना पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशनसाठी संधी उपलब्ध करून देणार, पण आणखीन भेटलेली नाहीये। मग आता हे कधी भेटेल, केव्हा भेटेल हे सांगता येत नाहीये। माग जो आकडा आला होता 147 याचिका ह्या फक्त औरंगाबाद खंडपीठामध्ये आहेत, पण नंतर 29 तारखेला 20 याचिकांचा निकाल लागला, त्यानंतर आत्तापर्यंत आणखीन 15 ते 16 याचिका पडलेल्या आहेत आणि त्या सर्वांना दिलासा भेटलेला आहे। मग आता 29 तारखेचे त्यानंतर काल परवापर्यंत आलेले असे 15-16 ह्यांचे सुद्धा रजिस्ट्रेशन होणार आहेत, त्यासाठी वेळ लागणार आहे। आता गेल्या महिन्यातल्या 15 तारखेपासून ह्यांना संधी भेटलेली आहे, पण रजिस्ट्रेशन झालं नाहीये। 1 महिना उलटत येत आहे जवळजवळ, तरी ह्यांना संधी भेटली नाहीये। मग विचार करा, ह्या सर्वांचं रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय पवित्र पोर्टलला जाहिराती येणार नाहीत। ही सत्यस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे।
मग आता प्रश्न पडला असेल की अशी याचिकाकर्ते किती आहेत किंवा अशी किती आहे, जवळजवळ 150च्या आसपास आपण याचिका समजू, पण हे फक्त 150 उमेदवार आहेत का, तर बिलकुल नाही। एका याचिकेमध्ये 20-20, 15-15, 35-35, 36-36 असे उमेदवार आहेत आणि काही जणांच्या याचिका हे इंडिव्हिज्युअल आहेत, म्हणजे वैयक्तिक याचिका दाखल केलेल्या आहेत, त्या सर्वांना परवानगी भेटलेली आहे। मग असे आसपास किती विद्यार्थी असू शकतात, जवळजवळ हे 1000च्या घरात सुद्धा असू शकतात, 1000च्या पुढे सुद्धा आकडा असू शकतो, स्पष्ट आकडा आणखी माहिती नाहीये। आणि ह्या सर्वांना न्यायालयाने परवानगी दिलेली आहे। मग हे सगळे तपासणी करून ह्यांचं रजिस्ट्रेशन करून घेणं हे शासनाची जबाबदारी आहे आणि ही पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला पवित्र पोर्टलला जाहिराती येणार नाहीत, ही सुद्धा गोष्ट समजून घेतली पाहिजे। म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण सध्या जाहिरातीसाठी वाट बघतोय, तर ह्या महिन्यामध्ये जाहिराती येण्याची शक्यता कमीच आहे, म्हणजे नसल्या तर जमा आहे, म्हणून जाहिराती ह्या महिन्यात येतील याची वाट न बघितलेली बरी। कारण आपण म्हणजे स्पष्ट आणि सरळ सांगतोय, कारण कसं आहे, वाट बघणं ते त्रासदायक होतं। ह्या महिन्यात येणार नाहीत एवढंही करा, मग आता नंतर कधी येतील, तर पुढल्या महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे। आता ह्यांची रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग जो काही बदल्या होणार आहेत त्या दिवाळीमध्ये होणार आहेत, त्या बदल्या झाल्यानंतर मग जो काही आकडा आहे जागेंचा तो आल्यानंतरच आपल्याला प्रेफरन्स येतील, त्यानंतर आपल्याला नोकरीची पुढली प्रक्रिया होईल। हे झालं एक टप्पा, पण आणखीन दुसरा टप्पा आहे, तो आहे संस्थेचा आणखीन कुठंच काही नाव काढलं नाहीये। आता जो काही आपल्याला पवित्र पोर्टलला जागा येणार आहेत त्या जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आहेत, पुन्हा त्यानंतर इंटरव्ह्यू वाले आहेत, विदाऊट इंटरव्ह्यू वाले आहेत। मग आता इंटरव्ह्यूमध्ये कोणत्या संस्था येतात, किती येतात ते बघण्याजोगेच आहे। मग विदाऊट इंटरव्ह्यूच्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा किती संस्था येतात ते सुद्धा बघणं गरजेचं आहे। पण संस्थेच्या जागा पहिल्या टप्प्यामध्ये कमीच येतील, दुसऱ्या टप्प्यामध्ये बाकी सर्व संस्थेच्या जागा जास्त येतील। आणि आणखी सर्वांच्या मनामध्ये प्रश्न पडलेले आहेत की शिक्षक भरती होणार आहे, तर तसल्या गोष्टींमध्ये लक्ष देऊ नका। कारण सांगतात की आचारसंहिता चालू होणार आहे, हे होणार आहे, त्यामुळे भरती प्रक्रिया रखडेल, तर बिलकुल रखडणार नाही। आचारसंहितेचा आणि आपल्या शिक्षक भरतीला काही परिणाम होणार नाही, कारण आपली परीक्षा ऑलरेडी झालेली आहे। आता जी काही सर्व प्रक्रिया चालू आहे, आपण पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन वगैरे सगळं केलेलं आहे। आता इथून पुढली सगळी प्रक्रिया ऑनलाईन चालू आहे आणि त्यामुळे आचारसंहितेचा आणि आपली शिक्षक भरती रखडण्याचा प्रश्न तर सध्या उद्भवत नाहीये। जसं काही पवित्र पोर्टलवर सुरळीत चालू आहे तसंच चालू राहणार आहे, त्यामुळे शिक्षक भरती होणार नाही असं जर तुमच्या मनामध्ये येत असेल तर ते डोक्यातून काढून टाका। शिक्षक भरती होणार आहे, पण सद्यस्थितीला किती जागा येतील ते सांगणं थोडंसं खूप कठीण आहे, कारण 20 पट संख्येचे आहे ते शाळा बंद करून ते समूह शाळेमध्ये रूपांतर करणार आहेत। आता मग त्याच्यामध्ये एकीकडे आपले माननीय सन्माननीय आदरणीय शिक्षण मंत्री म्हणतात की आम्ही तसं काय करणार नाही, एकही शाळा बंद करणार नाहीये, पण इकडे समूह शाळेमध्ये रूपांतर करणार आहेत। मग समूह शाळेमध्ये रूपांतर केले तर मग शिक्षकांची संख्या थोडीफार तर कमी होणारच आहे, हे सुद्धा जग जाहीर आहे। मग आता ते सगळ्या गोष्टी कसं करणार आहेत, काय करणार आहेत, त्या गोष्टीवर सगळी इथून पुढे आपली प्रक्रिया अवलंबून असणार आहे। आणि आणखी सगळ्यात महत्त्वाचं की खूप संभ्रम निर्माण केला जात आहे की सध्याची आपली जी शिक्षक भरती होणार आहे ती कंत्राट पद्धतीने होणार आहे, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची होणार आहे। असल्या ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका। आपली जी शिक्षक भरती आहे ती कायमस्वरूपी होणार आहे, ना की कंत्राट स्वरूपामध्ये होणार आहे। तसल्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका आणि शिक्षक भरती 100% होणार आहे। आता इथून पुढे आपलं फक्त लक्ष एकच पाहिजे की जागा जास्तीत जास्त किती येतील, आपल्या हातामध्ये जेवढं काही होतं, आपण जेवढं काय करू शकत होतो, आपल्या हातातलं कष्ट होतं ते सगळं पूर्ण केलेलं आहे। आता इथून फक्त शासनाचं काम आहे आणि इथून पुढे आपल्या नशिबाच्या गोष्टी आहेत की आपला नंबर लागतो का नाही। ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे। जेवढं काही सांगायचं होतं तेवढं सगळं सांगितलेलं आहे आणि ह्याच्या नंतरचा व्हिडिओ जो येणार आहे ते 6वी ते 8वीचा जे काही विषय आहेत, विषयानुसार कोण पात्र आहे आणि विषयानुसार कोण अपात्र आहे, कारण 6वी ते 8वीला वेगवेगळे विषय आहेत। त्याच्यामध्ये सायन्स आहे, कॉमर्स आहे, आर्टवाले आहेत, मग त्याच्यामध्ये ते कुणाला विषय कोणते येतात, मग त्याच्यामध्ये टीईटीचा पेपर 1 आहे, टीईटीचा पेपर 2 आहे। टीईटीचा पेपर 1 तर आपला 1ली ते 5वीला असतो, पण टीईटीचा पेपर 2 आहे। त्याच्यामध्ये एक सामाजिक शास्त्राचा आहे आणि गणित विज्ञानचा आहे, मग ह्याच्यामध्ये थोडासा घोळ होतो। मग ह्याच्यामध्ये 6वी ते 8वीला कोण पात्र ठरतं कोण अपात्र ठरतं तेही विषयानुसार, मग आपण विषयाची पात्रता हे पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू। ह्याच्या अगोदर आपण 1ली ते 5वीला कोण पात्र
कोण अपात्र ते पाहिलं, त्यानंतर 6वी ते 8वीला कोण पात्र कोण अपात्र ह्या गोष्टी पाहिल्या, त्यानंतर आता 6वी ते 8वीचं विषयानुसार पात्रता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. तर ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये.